श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, स्वतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंतानी असुरांकडून अमृत काढून घेण्यासाठी आणि देवांना अमृत पाजण्यासाठी म्हणून मोहिनी अवतार धारण केला. त्या मोहिनी अवताराने सगळ्या देवांना काय, दैत्यांना सुद्धा विस्मरण झालं की आपलं कार्य काय होतं. सगळेजण मोहिनी रूपाला भुलले. असुरांनी आपल्या हातातला अमृत कुंभ मोहिनीच्या ताब्यामध्ये दिला आणि मोहिनी रूपामधल्या भगवंतानी सगळ्या देवांना अमृत प्राशन करून दिलं. शुकाचार्य म्हणतात, राजा, इति दानवदैतेया नाविंद्रन्नमृतं नृप युक्तः कर्मणियत्ताश्च वासुदेव परांमुखाः. जरी दैत्य दानवांनी मोठ्या हुशारीने समुद्र मंथनासाठी प्रयत्न केले होते, तरीसुद्धा भगवंताशी विन्मुख असल्या कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. देवांना अमृताची प्राप्ती झाली. हे राजन, भगवंतानी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावरती स्वार होऊन तिथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनी देवांवर हल्ला केला. इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती, तर भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे ते सुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. तत्र देवासुरो नाम रणः परमदारुणः. राजा, क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम सुरू झाला. हाच देवासुर संग्राम होय. तिथे दोघंही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण, इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यावेळेला शंख, तुतार्या, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. हत्तींचे चित्कार, घोड्यांची खिंकाळणी, रथांचे खडखडाट, पायदळाच्या ओरडण्याने तिथे मोठाच हलकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढायला लागले. त्यापैकी काही वीर उंटावर, हत्तीवर आणि गाढवावर बसून लढत होते. काही जण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहावर बसून लढत होते. काही सैनिक गिधाडं, कावळे, बगळे, ससाने, कोंबडे यांच्यावर बसले, तर पुष्कळसे तिमिलिंग मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरेडे, गवे आणि रानडुकरांवर स्वार झाले. काही जण तर कोल्हा, उंदीर, सरडा, ससा, मनुष्य, बकऱ्या, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले. राजा, अशा प्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले. राजा, त्यावेळेला रंगीबेरंगी ध्वज, शुभ्र छत्र, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चौर्या, वाऱ्याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चकचकणारे कवच, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारधार शस्त्र, तसंच वीरांच्या रांगा यांच्यामुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे अशा शोभत होत्या. राजा, वैरोचनो बलिः संख्ये सोऽसुराणांच मूपतिः यानं वैहायसन्नाम कामगं वय निर्मितं.
राजा, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचन पुत्र बळीराजा मयदानवाने तयार केलेला वैहायस नावाच्या इच्छा असेल तिथे जाणाऱ्या विमानावरती आरूढ झाला. युद्धाची सर्व सामग्री त्यात होती. परीक्षिता, ते यान इतकं आश्चर्यकारक होतं की ते कधी दिसत होतं तर कधी अदृश्य होत होतं. ती कुठे आहे याचा अनुमानसुद्धा करता येत नव्हता, तर त्याच्याविषयी सांगणं कसं शक्य होईल. त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता. त्याच्यावर ढाळलेली चामरं आणि श्रेष्ठ छत्र यामुळे तो उदयाचलापूर्वी चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमूची 100 बाण, विप्रचित्ती, अयोमुख, विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती, इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रद्रंश, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुधुंभी, तारक, चक्राक्ष, शुंभ निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती मय, पौलोम, कालेय आणि निवात कवच हे सगळे सेना विभाग प्रमुख होते. हे सर्वजण समुद्र मंथन करण्यात सामील झालेले होते. त्यांना अमृतातला हिस्सा मिळाला नाही, फक्त क्लेशच हाती लागले. आता मग ते तर संतापणारच होते. या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केलेले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यांसारखा तो वाटायला लागला. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहनं, ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण, तसंच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरुण हे सगळे लोकपाल येऊन उभे राहिले. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभे राहिले. दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होतं तर कोणी नाव घेऊन ललकारत होतं. कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करत होतं. बली इंद्राशी, कार्तिक स्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासुर त्वष्टाशी आणि सविता विरोचनाशी लढू लागला. नमूची अपराजिताशी, अश्विनी कुमार वृषपर्व्याशी, तसंच सूर्यदेव बलीच्या बाण या 100 पुत्रांशी युद्ध करू लागले. राहू बरोबर चंद्र आणि पुलोमाबरोबर वायूचं युद्ध झालं. भद्रकाली देवीनी निशुंभ शुंभावरती तुटून पडून त्यांचा वध केला. परीक्षिता, जंबासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची, वातापी इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्शाची कामदेवाशी, उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची बृहस्पतीशी आणि नरकासुराची शैनेश्वराशी लढाई सुरू झाली. निवात कवचांच्या बरोबर मरुद्गणांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा, पौलोमाबरोबर विश्वदेवांचा, तसंच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला. अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळवण्याच्या इच्छेने सारे बळ एकपटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्र, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशु, तलवारी, मुदगल, आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तकं छाटू लागले. त्यावेळेला त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ हे सगळे अनेक प्रकारचे वाहनं आणि पायदळ सेना छिन्न विछिन्न होऊ लागली. कुणाचे हात, कुणाच्या मांड्या, कुणाची मान आणि कुणाचे पाय तुटून पडले. काही जणांच्या ध्वजा, धनुष्य, कवच आणि अलंकार यांचे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडायला लागले. त्यावेळेला रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली की तिने दिशा, आकाश, सूर्याला देखील झाकाळून टाकलं. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढाईचं मैदान तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेलं. कुणाचे मुकुट, कुणाचे कुंडले गळून पडले तर कुणाच्या डोळ्यातून क्रोध प्रगट होत होता. काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा
आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडं आपल्या हातात हत्यार घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली. राजा बलीने तर 10 इंद्रावर, 3 ऐरावत हत्तीवर, 4 हत्तीच्या पायांच्या रक्षकावर आणि 1 माहुतावर असे एकदम 18 बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखीन चिडून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली, परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एका पाठोपाठ एक शूल, भाला, तोमर आणि शक्ती हातात घेतली, परंतु तो जे शस्त्र हातात घेत होता त्याचे तुकडे इंद्र करून टाकत होता. परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सीनेवर एक मोठा भीषण पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वनव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू, विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ, रानडुकर देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन मारा, तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उघड्या राक्षसिनी आणि राक्षस सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या. प्रचंड वादळ सुरू होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बलीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या साह्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक मात्र घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंताचे ध्यान केले. देवांनी भगवंताचे ध्यान केल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पीतांबर परिधान केलेला होता. त्यांच्या 8 हातामध्ये 8 आयुध, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभमणी, मस्तकावर अमूल्य मुकुट, तसंच कानांमध्ये कुंडल झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. देवांना आनंद वाटला. जसं झोपेतून जागं झाल्यावर स्वप्नातली वस्तू नाहीशी होती, त्याप्रमाणे परमात्मा प्रगट झाला. त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया तत्क्षणी नाहीशा झाल्या. भगवंताचं स्मरण सर्व संकटापासून मुक्त करतं, हे योग्यच आहे. राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडावर भगवंतांना आलेलं पाहिलं, तेव्हा त्यांनी अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता, तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला त्या ठिकाणी ठार केलं. माली सुमाली या 2 बलवान दैत्यांचे मस्तक युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडवले. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला. पण त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडलं. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवंताच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू, देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावर ते आता पूर्ण ताकदीने प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटलं, मूर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हात चालाखीने त्यांचे धन लुटून नेतो, त्याप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छित होतास. अरे बली, जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात ना, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिकार राज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरून सुद्धा खाली ढकलून देतो.
अरे मतिमंदा, आज मी 100 पेरांच्या वज्राने मायावी असे तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो. बलीला आवाहन केलं. राजा, अशा प्रकारे इंद्राणी बलीला बोलल्यावरती बली आणि इंद्रामध्ये एक संवाद घडला. तो संवाद आणि पुन्हा देवदैत्यांमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यात कुणाचा विजय झाला हे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.